आज खूप दिवसानंतर शुभांगी दिसली होती. मग शुभांगी भेटली. मग त्याला म्हणलं यू आणले बाय करतो. बाय करतच नव्हता. आणि शुभम दादा बाहेर गेले होते तर त्यांच्या घरी नळ आले होते. तर वर्षा म्हणे थोडंसं लावून दे म्हणे. मग मी नळ वगैरे बराबर केली आणि वरची पाण्याची टाकी खाली झाली होती. तर मग ते पण वॉल फिरवली आणि वरतं गेली. यार इतक्या वरतं गेली का नाही. मग तेवढ्यात माझ्या घरी गेली का मग बापरे इतका तंगाणा होता का नाही. इतके सारे बंदर. मी तर पुरी भिवूनच गेली. पुरा जिकडं तिकडं पाहिलं बंदर. इकडं बंदर ते गल्लीत बंदर ते वरतं जाऊन पाहिलं तिकडं बंदर. असं वाटतं पूर्ण जंगलचे बंदर माझ्याच घरात आले का काय का. पुरं बंदरच बंदर दिसत होती इथं. का सांगू आता. मग ते झालं का घरची कामं वगैरे केली आणि निघाली मी लगेच शुभ मोबाईल शॉपिंगमध्ये. कारण की मला झालं होतं खूपच लेट. आणि दादाच्या सलाफवर वरतं चढून बघतो तो इतका सुंदर नजारा का नाही. काय सुंदर नजारा. घरामागचा गड्डा होता ते पण वारून गेलता पूर्ण. आणि मी वरून मस्त नजारा पाहत की नव्हती. मस्त ऊन पण खात होती काही. आणि मग काय झालं मग दिवी होती. मग लगेच मी घरी गेली जेवण केली पुन्हा निघाली शुभ मोबाईल शॉपिंगमध्ये. आपलं कार आहे ते घरून शॉपवरून घर. आणि माझी मस्त केस जातं यार. काही केस जायचं काही असं तर सांगा यार प्लीज कमेंट नक्कीच करा. आणि आई हे नवीनच क्रीम घेत होती याच्यानं म्हणे टॅन निघते म्हणे घेतोच म्हणे. मग घेतलं. मग आम्ही मोबाईल काउंट वगैरे केलं. आणि तिथं नाही का कस्टमरचा नाही का केबल प्रोटेक्टर होता. मी इथे काढून टाकली आणि मी घेतो म्हणलं मी घेऊनच जातो म्हणलं माझ्या मोबाईलसाठी होऊन जाते मला. म्हणजे माझ्या केबलसाठी होऊन जाते. आणि मग पप्पाने ते दिव्या होती तिला जेवण देत होती. काय दिव्या मस्त लवत होती. आज तर तिची पार्टीच होती. कारण की घरी होती मटण. आणि मग पप्पाने घेऊन दिले. पप्पा म्हणलं मटण कसे झाले एक नंबर म्हणते. म्हणलं वा. मग आज तर प्रमावल. मग घरी ते ब्रश घेऊन धुतले होते ते वारले होते मस्त बड्या. मग घरी घेऊन गेली.